तर मित्रांनो, आज मी तुम्हाला असा शब्द सांगणार ज्या शब्दाचा वापर तेलुगूमध्ये दोन प्रकारे केला जातो. आणि मित्रांनो, आपण जेव्हा तेलुगू भाषा बोलतो किंवा मराठीमध्ये आपण बोलतो तर आपण कोणाला म्हणतो की मग काय, मग कशाला, मग कधी. या शब्दांना आपण तेलुगूमध्ये कसं बोलायचं किंवा किंवा त्या शब्दाचा वापर करून आपण तेलुगू कसं बोलायचं हे आज मी तुम्हाला सांगणार. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण कोणाला म्हणतो की मग काय, याला तेलुगूमध्ये म्हणतात मरी एंटी. मरी एंटी. मग काय, मरी एंटी. मग कशाला, मरी एंदुकू. मग कशाला याला तेलुगूमध्ये म्हणतात मरी एंदुकू, म्हणजे मग कशाला. आपण कोणाला म्हणतो की आपले शब्द बोलून झाले तेव्हा आपण म्हणतो की मग पुन्हा काय, याला तेलुगूमध्ये म्हणतात इंका एंटी मरी किंवा मरी इंका एंटी असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. म्हणजे पुन्हा काय, किंवा तुम्ही म्हणता की मग पुन्हा, आपण त्याला तेलुगूमध्ये म्हणणार मरी मल्ली. मरी मल्ली, मग पुन्हा. जर कोणाला सांगायची इच्छा असणार तर आपण त्यांना म्हणणार की मग सांग, याला तेलुगूमध्ये म्हणतात मरी चेप्पू. मरी चेप्पू म्हणजे मग सांग. पण मित्रांनो, मरी ह्या शब्दाला तेलुगूमध्ये एक वेगळ्या प्रकारे सुद्धा बोलला जातो, मरी चेट्टू. मरी चेट्टू. मित्रांनो, मरी चेट्टू म्हणजे वडाचे झाड. मरी चेट्टू म्हणजे वडाचे झाड. आणि मरी पंडू म्हणजे वडाचे फळ, त्याला म्हणतात मरी पंडू. म्हणजे तुम्ही आठवण ठेवा आणि बोलण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही मरी म्हणता तेव्हा तिथे जर चेट्टू शब्द आला तर समजायचं की वडाचं झाड आहे. आणि मरी म्हणजे मग, आणखी. आणि मरी चेट्टू म्हणजे वडाचं झाड. तर मित्रांनो, हे तुम्हाला माहिती होतं का? माहिती नसणार तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आणखी काही असेच शब्द माहिती करून घ्यायचे आहेत का, ज्यांना आपण तेलुगूमध्ये दोन प्रकारे बोलला जाते. तसं पाहिलं तर त्याला एक शब्दामध्येच बोलायचं आहे, पण मरी चेट्टू म्हणजे वडाचे झाड, हे लक्षात ठेवा.